तर काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणारे भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। त्यानंतर आता आमदार प्रज्ञा सातव नॉट रिचेबल झालेले आहेत। प्रज्ञा सातव यांच्या घरासमोर देखील सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर प्रज्ञा सातव यांच्या कोहिनूर निवासस्थानाच्या समोरून याचा आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव सध्या भाजपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे। त्यानंतर त्यांच्या मी निवासस्थानासमोर पाहता की या ठिकाणी मोठी गर्दी कार्यकर्त्यांची असते। मात्र आज संपूर्ण जे आहे ते शुकशुकाट पाहायला मिळते। काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव ह्या भाजपमध्ये जाणार असल्याची सध्या माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर यांच्या निवासस्थानासमोर संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळतो। त्यांचं हे कोहिनूर निवासस्थान आहे आणि या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांची दररोज मोठी गर्दी असते। मात्र आज या ठिकाणी कोणी पाहायला मिळत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नॉट रिचेबल असल्याची समोर येते, कारण की त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र कोणताही कॉन्टॅक्ट त्यांचा होत नाही। सध्या मुंबईमध्ये असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रज्ञा सातव ह्या लोकसभेमध्ये देखील आपल्याला जास्त वेळ ऍक्टिव्ह पाहायला मिळाला नाही। त्यानंतर विधानसभेवर देखील त्यांनी महाविकास आघाडीचं काम केलं, त्याची नाराजी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केली होती। आणि त्यानंतर आज जे आहे ते आता प्रज्ञा सातव जे आहे ते भाजपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे। उद्या भाजपमध्ये त्या प्रवेश करतील अशी माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर आता त्यांच्या निवासस्थानासमोर या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि सध्या नॉट रिचेबल असल्याचे देखील पाहायला मिळते। उद्या प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। पुढची महत्त्वाची बातमी बघूयात। मंडव्यातील सरकारी जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करा अशी मागणी आता महार वतनदारांच्या वारसदारांनी केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात वतनदारांच्या वारसदारांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पुण्यातील वादग्रस्त सरकारी जागेच्या समोर महार वतनदारांचे वारसदार सध्या आंदोलन करत आहेत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की सगळे आंदोलक जे आहेत ते सध्या आपल्याला आंदोलन करताना दिसत आहेत। आणि यांची जी मूळ मागणी आहे ती पार्थ पवार यांना अटकेची मागणी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। खरं तर आपण त्याच्याशी थेट बातचीत करणार आहोत। काय मागणी आहे? पार्थ पवारांच्या अटकेची मागणी करताय। पार्थ पवार खरं तर हे सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार आहेत। मुंडवा महार वतन जमीन लुटण्यामध्ये सरकारला किती समित्या नेमू द्या, पण हे स्पष्ट झालेलं आहे की पार्थ पवार यांनीच ही जमीन लुटण्याच्या हेतूने सरकारच्या चिंधड्या उडवून आज या दलितांना उघड्यावर केलेलं आहे। उद्योग विभागाने जे काही चुका केल्यात की जागा नसताना आमेडिया कंपनीनं आज पार्थ पवारच्या तुम्ही त्यांना प्रमाणपत्र दिलं, म्हणजे उद्योग विभागाचा अतिशय महत्वाचा रोल आहे। आणि म्हणून सरकारमध्ये हे अजित पवारचा डिपार्टमेंट असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा डिपार्टमेंट असेल, हे दोन्ही डिपार्टमेंटनी चुका करून ही महार वतनाची जमीन अशा पद्धतीने लुटलेली आहे। तुमची यामध्ये प्रामुख्याने मागणी दिसते की पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करून थेट अटकेची कारवाई करावी। ती झालीच पाहिजे। पार्थ पवार यांना जर वेगळा न्याय पाहिजे असेल किंवा देत असेल सरकार, तर हे सरकारवर पूर्णतः महाराष्ट्रातल्या दलित जनतेचा विश्वास उडेल। 1 जानेवारी जवळ आलेली आहे, त्याच्या आत या मुंडवा वतनदारांचं म्हणणे जे आहे ते निश्चितपणे या सरकारने दखल घ्यावी आणि पार्थ पवार यांना अटक करावीच लागणार आहे। पार्थ अजित पवार यांच्यावरती अटकेची कारवाई करावी अशी मागणी सध्या करताना दिसत आहेत। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।